नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा आहे आणि त्यासाठी शिवसेनेनं जय्यत तयारी केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि एकनाथ शिंदे याआधीच अयोध्येत दाखल झालेत. काल त्यांनी या सगळ्या दौऱ्यासंदर्भातली माहिती देखील पत्रकार परिषदेतून दिली होती. हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक विशेष एक्सप्रेस आणि विमानानं देखील अयोध्येत पोहोचलेले आहेत आणि अयोध्येतलं वातावरण भगवामय झालंय. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात लखनौ विमानतळावर त्यांच्या आगमनानं होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी शरयू नदीवरच्या महाआरतीसाठी शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. त्यामुळे इथे शिवसैनिकांचा जल्लोष आपण बघतोय. आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा आहे आणि त्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे. शिवसैनिक यासाठी सज्ज आहेत. अयोध्या दौरा नेमका कसा असणार आहे आदित्य ठाकरेंचा, त्यावर देखील आपण एक नजर टाकणार आहोत. सकाळी 11 वाजता लखनौ विमानतळावर ते पोहोचतील. दुपारी 1:30 वाजता त्यांचं अयोध्येत आगमन होईल. अयोध्येतल्या पंचशील हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता रामनगरमध्ये पत्रकार परिषद ते घेणार आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी ते जातील आणि संध्याकाळी 6:30 वाजता शरयू नदीची आरती करतील. त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता लखनौच्या विमानतळाकडे ते पुन्हा एकदा प्रस्थान करतील. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, सुप्रभात. आणि आजचा दिवस शिवसेना